नमस्कार. आजचा आपला विषय आहे प्रतीके. प्रत्येक संस्कृती काही प्रतीके निर्माण करत असते. फळात जसा सर्व वृक्षांचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथाची रचना प्रसिद्ध आहे. त्या शास्त्रांचे सूत्रग्रंथ आहेत. थोडक्यात त्या शास्त्रांचे सिद्धांत त्या सूत्रांतून ग्रंथित केलेले असतात. प्रतीके म्हणजे संस्कृतीची सूत्रे होत. खरे पाहिले तर प्रत्येक बाह्यक्रिया आंतरिक विचारांचे प्रतीक आहे. मनच शेकडो कृतीतून प्रकट होते. आधी मन लवते, मग बाहेर शीर लवते. आधी हृदय गहिवरते, मग डोळे भरून येतात. आधी मन संतापते, मग हात उगारला जातो. मनाला फुटलेले कोंब म्हणजे क्रिया. भारतीय संस्कृतीत शेकडो प्रतीके आहेत. त्यांचा अर्थ शोधला पाहिजे. ज्या वेळेस अर्थहीन प्रतीके पूजली जातात, तेव्हा धर्म यंत्रमय होतो. त्या प्रतीकपूजेचा मग जीवनावर काहीही संस्कार होत नाही. अशी यांत्रिक प्रतीके मग निरुपयोगी वाटतात. नवतरुण त्या प्रतीकांना फेकून देतात. त्या प्रतीकांतील अर्थ सांगा असे त्यांचे म्हणणे असते. अर्थ दिसताच ते प्रतीक जिवंत वाटते. त्या प्रतीकात सामर्थ्य येते. या भिन्न भिन्न प्रतीकांकडे अर्थपूर्णदृष्ट्या पाहण्याचा मला नादच लागला आहे. ते अर्थ खरे असतील असे नाही. ते प्रतीक निर्माण होताना तोच भाव असेल असेही नाही. परंतु नवीन अर्थ त्या प्रतीकात पाहिला म्हणूनही काही बिघडत नाही. अर्थाचा विकास होत राहतो. कमळ हे भारतीय संस्कृतीचे प्रधान प्रतीक आहे. सर्व प्रतीकांचा राजा असे कमळास म्हटले तरी चालेल. भारतीय संस्कृतीस कमळाचा सुगंध येत आहे. त्या कमलपुष्पात कोणता बरे एवढा महान अर्थ आहे? ईश्वराच्या सर्व अवयवांना आपण कमळाची उपमा देत असतो. कमलनयन, कमलवंदन, करकमल, पदकमल, हृदयकमल असे म्हणण्यात काय बरे स्वारस्य आहे? कमळाजवळ अलिप्तपणा हा गुण आहे. पाण्यात असून ते पाण्यावरच राहते. चिखलात असून चिखलाच्या वर फुलते. कमळ अनासक्त आहे. ईश्वर करून अकर्ता असे आपण वर्णितो. या सर्व जगाचा पसारा तो चालवतो. परंतु अनासक्त रीतीने हा पसारा तो चालवत आहे. कमळामध्ये अलिप्तता आहे. तसाच दुसरा गुण म्हणजे वाईटातूनही चांगले घेऊन स्वतःचा विकास करून घेणे, हाही गुण आहे. चिखलातूनही रमणीयत्व ते घेते. रात्रंदिवस तपस्या करून आपले हृदय मकरंदाने कमळ भरून ठेवते, सुगंधाने भरून ठेवते. सूर्याकडे त्याचे तोंड असते. प्रकाश पाहताच ते फुलते. प्रकाश जाताच मिटते. प्रकाश म्हणजे कमळाचा प्राण. भारतीय संस्कृती प्रकाशोपासक आहे. तमसो मा ज्योतिर्गमय ही भारतीय संस्कृतीची आरती आहे. कमल शतपत्र आहे, सहस्रपत्र आहे. 100 पाकळ्या, 1000 पाकळ्या काही कमळांना असतात. भारतीय संस्कृती ही सुद्धा शतपत्रांची आहे. शेकडो जाती जमातीतील अनेक वंश, अनेक धर्म, अनेक पंथ यांच्यातून सार घेऊन ती वाढत असते. एक एक नवीन पान ती जोडते. भारतीय संस्कृतीचे कमळ अद्याप पूर्ण फुललेले नाही. ते फुलत आहे. विश्वाच्या अंतापर्यंत ते फुलत राहील. भारतीय संस्कृती अनंत पाकळ्यांचे कमलपुष्प होईल. कारण पृथ्वी अनंत आहे. काळ अनंत आहे. ज्ञान अनंत आहे. भरलेल्या पवित्र कमळाची गाणी गात शेकडो भ्रमर येतील, परंतु कमलपुष्प लक्ष देणार नाही. भारतीय संस्कृती स्वतःची स्तुतिगोत्रे गात बसणार नाहीत. जगाला वाटले तर तिची स्तुती करू दे. भारतीय संस्कृती गाजावाजा न करता फुलत राहील. जगाला गीतेची स्तुती करू दे. जगाला बुद्धीचा महिमा गाऊ दे. जगाने गांधींना म्हणू दे महात्माजी. जगाने म्हणू दे रवींद्रनाथांना महर्षी. भारतीय संस्कृती आपल्या लेकरास सांगते, तुम्ही कर्मात रमा. निंदास्तुतीवर काठी लावून ध्येयात बुडा. तुम्ही स्वकर्मात इतके तन्मय झालात की कीर्ती आपोआप तुमच्याकडे येईल. आपोआप तुमचे पोवाडे जग गाईल.
कमळ म्हणते अनासक्त रहा, प्रकाशाची पूजा करा, अमंगलातून मंगल घ्या.